मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। पुणे कोर्टाने जरांगेंविरोधात अटक वॉरंट काढलेला आहे। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे। फसवणूक प्रकरणात जरांगेंना अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आताची मोठी बातमी इथे आहे, मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। काय या संदर्भात ताजी अपडेट्स? करण, हे सगळं प्रकरण 2013चं आहे। 2013 मध्ये मनोज जरांगे यांनी जालन्यामध्ये एक नाटक आयोजित केलेलं होतं, जे पुण्यातील घोरपडे जे नाट्य निर्माते आहेत त्यांनी त्याचे 6 प्रयोग केलेले होते आणि एका प्रयोगाची रक्कम ही जवळपास 5 लाख रुपये होते। असे 6 प्रयोग केल्यानंतर 30 लाख रुपयांची जी रक्कम आहे ती मात्र मनोज जरांगे यांच्याकडून त्यांना परत देण्यात आली नाही आणि त्यामुळे घोरपडे यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। पुणे न्यायालयामध्ये हा सगळा खटला चालू देखील होता। मात्र आता पुणे न्यायालयाकडून मनोज जरांगे आणि त्यांच्या सोबतचे जे इतर 2 साथीदार आहेत यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलेला आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण याबाबत कायदेशीर बाजू आपण मांडू असं सुद्धा मनोज जरांगे यांच्या वतीनं सांगण्यात येते। पण काही वेळापूर्वीच ही सगळी मोठी बातमी आहे ती समोर आल्यानंतर अमोल, याबाबतची अपडेट देण्यासाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।